रोजची भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल तर तोंडाला चव येण्यासाठी या पद्धतीने शेजवान राईस करून बघा। अगदी 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर मी प्रज्ञा, माझा चॅनल प्रज्ञाज मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते। इथं मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे जिरं, कढीपत्ताची फोडणी घालणार आहोत। कढीपत्ता चांगला तडतडल्याच्या नंतर काही भाज्या घेतल्या होत्या। इथे मी थोडीशी कोबी घेतलेली आहे। इथे थोडंसं शिमला मिरची, एक कांदा आणि एक टमाटा उभे सगळ्या भाज्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर फ्लावर घेतलेला आहे। कढीपत्त्याची फोडणी चांगली तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून चांगला फ्राय करून घेणार आहे। कांदा 5 मिनिटं परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टमाटे घालणार आहे। टमाटा सुद्धा 5 मिनिटं परतल्याच्या नंतर फ्लावर घालायचं आहे। फ्लावरला सुद्धा चांगलं 5 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर ज्या भाज्या आपण चिरल्या होत्या त्या सगळ्या भाज्या मी इथं घालून घेणार आहे। भाज्या चांगल्या फ्राय करून घ्यायचं आहे। हे भाज्या आपल्या चांगल्या फ्राय होतच आहे। तर तो एकीकडे मी भात घातला होता, थोडासा शिजला, अर्धा कच्चा शिजल्याच्या नंतर मी त्याचं पाणी घालण्यासाठी ठेवून दिलं होतं। तोपर्यंत इथं भाजी आपली परतून घेऊया। एक 5 मिनिटं तेलामध्ये चांगली परतली पाहिजे, शिजवायची नाहीये, अक्की थोडी भाजी ठेवायची। 5 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर जे भात आपण साईडला काढून ठेवला होता तो भात घालायचा। शेजवान मसाल्याचं पॅकेट आणलं होतं, ते पॅकेट आपल्याला पूर्ण याच्यात वापरायचं आहे। पॅकेट टाकल्याच्या नंतर त्याला एक 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। बारीक गॅस करायचा आहे, मोठा गॅसवर नाही ठेवायचा। बारीक गॅसवरती चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं वाफ काढून माझी इथं रेसिपी तयार झालेली आहे। मी इथं सर्व करते। तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच।